चौथ्या टप्प्यातील मतदानाचा किस्सा नंबर 3. रवींद्र धंगेकरांनी आहे ना भाजपवर धडधडीत आरोप करत पोलीस स्टेशनच्या बाहेरच उपोषणाला ते बसले. ते काय म्हणतायत नक्की ऐका. त्यांचं म्हणणं आहे की भाजपच्या उमेदवाराने पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. व्हिडिओ बघा. करून आणले आणि 400 पट करोनाच्या काळात खाल्लेले पैसे आज निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात. हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानाचा अपमान, लोकशाहीची हत्या करण्याचं काम पोलीस खात्याला, निवडणूक खात्याला हाताशी धरून भारतीय जनता पार्टी लोक करतात. याच्यामुळं आम्ही आज लोकशाही पद्धतीने या ठिकाणी निवडणूक आयोगाला तुम्ही रीतसर तक्रार केली का? रीतसर फोन केलेला आहे, तक्रार दिलेली आहे. कालच मी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलोय जर पैसे वाटले